सर्वांना स्नेहपूर्वक नमस्कार आणि वटसावित्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज वटवृक्षाच्या सावलीखाली अनेक हजारो स्त्रिया आपल्या नात्याच्या पतिपत्नीच्या नात्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत आहात। पण खरं बघितलं तर हे नातं दीर्घ असणं महत्त्वाचं नाही, तर ते नातं वटवृक्षासारखं गंभीर, स्थिर आणि कोणत्याही संकटात न डगमगता सावलीसारखं साथ देणारं असावं। आज वटपौर्णिमा फक्त वडाची पूजा करून चालणार नाही, तर पती पत्नीच्या नात्याबद्दल श्रद्धा ठेवून पर्यावरण समतोलाचा एक नवा संदेश देऊया। वृक्षतोडीचा, जंगलतोडीचा परिणाम हा सर्वतोपरी सर्वांवर होतो आहे। चला तर मग सावित्रीच्या लेकींनो, पर्यावरण रक्षणाकरिता वृक्ष लागवडीचे महत्त्व सर्वांना पटवून देऊया आणि आजच्या या दिवशी झाडांचे वाटप आणि वृक्षारोपण करूया। तर आज या वटपौर्णिमेच्या दिवशी सादर करीत आहे उखाणा पर्यावरणाचा। तर वटपौर्णिमेचा दिवस आहे आज खास, वटपौर्णिमेचा दिवस आहे आज खास। सुरेंद्ररावांचे नाव घेते केवळ आणि केवळ निसर्ग रक्षणाचा ध्यास। अनर्थ होण्याआधी जागे व्हा, अनर्थ होण्याआधी जागे व्हा। सुरेंद्ररावांचे नाव घेते, ही धरती हिरवीगार करण्याकरिता पुढे या, ही धरती हिरवीगार करण्याकरिता पुढे या। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संकल्प आपण करूया, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी संकल्प आपण करूया। सुरेंद्ररावांचे नाव घेते, प्रत्येकाने एक तरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करूया, प्रत्येकाने एक तरी झाड लावून पर्यावरणाचे रक्षण करूया। प्लास्टिकचा अतिवापर म्हणजे संकटाला आमंत्रण, प्लास्टिकचे अतिवापर म्हणजे संकटाला आमंत्रण। सुरेंद्ररावांचे नाव घेते, करूया निसर्गाचे जतन, करूया निसर्गाचे जतन। पाणी अडवा, पाणी जिरवा, देऊया एकजुटीने नारा, पाणी अडवा, पाणी जिरवा, देऊया एकजुटीने नारा। सुरेंद्ररावांचं नाव घेते, दृष्ट न लागो माझ्या सुखी संसाराला, दृष्ट न लागो माझ्या सुखी संसाराला। वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण, वृक्ष, प्राणी, पक्षी आहेत वसुंधरेचे प्राण। सुरेंद्ररावांचे नाव घेते, करू त्यांचे रक्षण, राखू पर्यावरणाची शान, राखू पर्यावरणाची शान। धन्यवाद।